हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर आणलाय. राजकारणामध्ये आडाखे खूप महत्वाचे असतात आणि राजकारण करणाऱ्या लोकांनी याकडे बारकाईनं लक्ष देण्याची गरज असते. प्रत्येक वेळेला भावनिकतेचा मुद्दा जर राजकारणात आला तर तो माणूस राजकारणात टिकत नाही, त्याचं अस्तित्व राहत नाही. हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं. आडाखे आणि तडाखे या दोन्ही गोष्टी चालतात त्यालाच राजकारण म्हणतात. जे सरळ चालतं ते समाजकारण असतं आणि काहीही होतं ते राजकारण असतं. गेल्या अनेक दिवसांपासून या 1.5 वर्षापासून आपण महाराष्ट्रात पाहतोय, अनेक घडामोडी घडताना आपण पाहतोय. परंतु एक घडामोड आज राज्यामध्ये सुरू आहे आणि ती म्हणजे आरक्षणाची लढाई. या आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा समाज आरक्षण मागतोय, धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी लढा देतोय, आदिवासी समाज हा आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करतोय, तर ओबीसी समाज ज्यामध्ये 300 पेक्षा अधिक जाती आहेत त्यांचा एक गट आपल्या आरक्षणाला धोका बसू नये यासाठी तो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा मुद्दा असा आहे की मुस्लिम समाज सुद्धा आरक्षणाची मागणी करतोय. हे सगळं जाती धर्माचं ध्रुवीकरण या ठिकाणी राज्यामध्ये चाललेलं आहे. या मागे नेमका कोण आहे? कारण मराठा समाजानं आरक्षणाची मागणी ही गेल्या अनेक वर्षापासून केलेली आहे आणि मराठा समाज हा आरक्षणापासून आजही वंचित आहे. त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलेले आहे. ही न्याय आणि हक्काची मागणी सुरू असताना विनाकारण इतर समाजानं सुद्धा या राजकीय आडाख्यामध्ये किंवा आरक्षणाच्या या आखाड्यामध्ये उतरून पुन्हा एकदा लढाईला सुरुवात केलेली आहे. नेमकं यामागे सूत्रधार कोण हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उपस्थित राहतोय. परंतु मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची एक विराट सभा घेतली, जी कोट्यवधी मराठा समाज त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता. ना भूतो न भविष्यती अशी ती सभा होती. आजपर्यंत या महाराष्ट्रात एवढी मोठी सभा सामाजिक आणि राजकीय कोणाचीही झाली नाही, याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. हा इतिहास तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देण्यासाठी छगन भुजबळ, जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत आणि महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत, त्यांनी अनेक नेते एकत्र करून जालन्याच्या अंबड या ठिकाणी 17 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी जाहीर सभा घेतलेली आहे आणि या सभेला ओबीसी समाजाच्या नेत्याने एकत्रित यावं असाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ज्यावेळेस अंबडमध्ये छगनराव भुजबळ यांनी ओबीसीची सभा आयोजित केली, ओबीसी समाजाच्या वतीनं ती आयोजित केली, यावेळेस अनेक ओबीसी नेत्यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आले होते. यामध्ये छगनराव भुजबळ यांचा नंबर 1 ला फोटो होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचाही फोटो होता. त्यानंतर धनंजय मुंडे, जे की राज्य सरकारमध्ये आज कृषी मंत्री आहेत, त्यांचाही फोटो आहे. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांचाही फोटो होता. त्यानंतर गोपीचंद पडळकर, जे की धनगर समाजाचे नेते म्हणून उदयास येत आहेत, त्यांचाही फोटो याच्यावरती होता. आणि महादेव जानकर, जे की धनगर समाजाच्या प्रश्नासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत ते नेते आहेत, त्यांचाही फोटो होता. एवढे सगळे नेते एका स्टेजवर येतील असं चित्र भासवण्यात आलं होतं. मात्र 17 नोव्हेंबरला अंबड या ठिकाणी झालेल्या सभेला यापैकी धनंजय मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील किंवा महादेव जानकर असतील, हे या सभेकडे आलेले नाहीत, हे आपण पाहिलं. परंतु छगनराव भुजबळ आणि गोपीचंद पडळकर, जे की भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि आज हे दोन्ही नेते सत्ताधाऱ्यामध्ये सोबत आहेत, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथराव शिंदे गट आणि अजित पवार गट सहभागी आहेत. हे सत्ताधारी नेत्यांपैकी ते एकत्र आले आणि त्यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे तो सुद्धा त्यांच्या सोबत आला आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असताना आपण सत्ताधाऱ्याच्या वतीनं बोलतोय अशा पद्धतीची ती सभा त्या ठिकाणी झाली. भारतीय जनता पार्टीचे देशमुख आणि त्यांची काही नेते मंडळी सुद्धा या सभेला सहभागी झाले होते. मित्रांनो, प्रश्न असा पडतो, सगळ्यांच्या समोर एक प्रश्न असा आहे की राहुल गांधी हे देशामध्ये सगळा समाज आपल्या पाठीशी उभा करण्यासाठी मोठी पदयात्रा काढली होती त्यांनी आणि संपूर्ण देश एक आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रेमानं आपण जग जिंकू हेही त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि देश जोडो हे अभियान त्यांनी राबवलं. परंतु त्यांच्याच पक्षाचे महाराष्ट्रातले नेते असलेले आणि विरोधी पक्ष नेते म्हणून जी भूमिका त्या ठिकाणी घटनेतल्या पदावरती बसलेले आहेत असे विजय वडेट्टीवार या सभेला कसे आले हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. कारण त्याचं कारणही असं होतं की ओबीसी समाजाला एकत्र करून छगनराव भुजबळ हे ओबीसीचे नेते होऊ पाहतायत. कारण ते ओबीसीचे नेते होऊ शकत नाही, मी सातत्यानं सांगतोय. कारण 300 पेक्षा अधिक जाती ओबीसी मध्ये येत आहेत आणि त्याला ओबीसी समाज म्हटलं जातं. त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा एक मोठा वर्ग
कुणबी म्हणून अगोदरच ओबीसी मध्ये आहे, तो त्याचा लाभ घेतोय. हे सगळेजण छगनराव भुजबळ यांना ओबीसीचा नेता मानत नाही. ओबीसीचा नेता आपापल्या पद्धतीनं आपापल्या जातीचे जे काही नेते आहेत, समाजासाठी काम करणारे नेते आहेत, ते त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात. परंतु छगनराव भुजबळ हे मात्र 300 पेक्षा अधिक जाती ज्या ओबीसी मध्ये आहेत त्यांचं नेतृत्व करू पाहतायत आणि भविष्यात आपली राजकीय वाटचाल सुद्धा त्या पद्धतीनं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु त्यांनी जी सभा आयोजित केली ते माळी समाजाचं नेतृत्व करतायत. माळी समाजासाठी समता परिषद ही त्यांनी स्थापन केलेली आहे आणि इतर समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न करत असताना कालच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी त्यांनी प्रचंड अशी खालच्या थराला जाऊन टीका केली, आगपाखड केली, आरेतुरीची भाषा वापरलेली. यामुळे झालंय काय की मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज जो की मराठा समाजाशी भाऊबंदकीच्या नात्यानं राहतो, वागतो, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज सगळ्या जाती धर्माचे लोक खांद्याला खांदा लावून काम करतायत. ज्यांना राजकारण करायचंय, ज्यांना राजकीय पदावर जायचंय, त्यांना गुत्तेदारी करायची, असेच लोक जातीचा ठेका घेतल्याप्रमाणे त्या ठिकाणी काम करतायत आणि ते छगनराव भुजबळ असतील किंवा इतर नेत्यांच्या सोबत ते राहतात. मात्र सर्वसामान्य जो काही समाज आहे तो घटक एकमेकांच्या सोबत आजही प्रेमानं राहतोय, हे आपण सातत्यानं पाहतोय. परंतु भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं बोलले त्यांच्या विरोधात मराठा समाजासोबत ओबीसी समाजातल्या अनेक जातीचे लोक सुद्धा काल त्या ठिकाणी गेलेलं आपण पाहिलं. विशेषतः भारतीय जनता पार्टीचे देशमुख यांनी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले त्यावेळेस त्या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते असलेले आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले संग्राम मुंडे यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे समाजाचं व्यासपीठ आहे, इथं कुठल्याही नेत्याची आपण री उडू नये किंवा आपल्या पक्षाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवू नये, हे चालणार नाही असं जाहीर स्टेजवर त्यांना सांगितलं. परंतु हे सगळं वातावरण मला आपल्याला यासाठी सांगायचंय की छगनराव भुजबळ यांनी ओबीसीचं ज्या ठिकाणी नेतृत्व करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि बाकीच्या नेत्यांनी सुद्धा ते ओबीसीचे नेते आहेत असं सांगितलं. मात्र या ठिकाणी काँग्रेसचे नेते असलेले विजय वडेट्टीवार गेले कसे हा प्रश्न आहे. जर ते समाज म्हणून जर गेले असतील तर ते विरोधी पक्ष नेते आहेत, राज्यातल्या तमाम जनतेचं ते नेतृत्व करतायत आणि राज्य सरकारकडून जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लावून धरून त्या सोडवण्याचं काम आणि जबाबदारी त्यांची आहे. परंतु ते 17 नोव्हेंबरच्या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये जाऊन फक्त आपल्याच जातीविषयी ते बोलले आणि मराठा समाजाचा आणि मनोज जरांगे पाटलांचा त्या ठिकाणी त्यांनी तिरस्कार केला. तुमची लेकरं म्हणता, मग आमची काय बकरं आहेत का, अशा पद्धतीची भाषा सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी वापरली. आणि मित्रांनो, मराठा समाजासोबत ओबीसी समाज हा एकत्र आलेला आहे आणि निश्चितपणे प्रस्थापितांना धक्का या पुढच्या काळात बसेल. विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आता पुन्हा एकदा वातावरण त्या ठिकाणी गेलेले आणि याचा फटका काँग्रेसला बसेल, परिणामी विजय वडेट्टीवार यांना निश्चितपणे बसेल. म्हणून विजय वडेट्टीवार या मेळाव्याला जाऊनच अगोदर फसले, कारण या मेळाव्यामध्ये बहुतांश नेते हे सत्ताधारीच होते, विरोधातला एकही नेता त्या ठिकाणी नव्हता, होते फक्त विजय वडेट्टीवार. आणि विजय वडेट्टीवार यांनी या मेळाव्याला जाऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला अशी परिस्थिती आहे. कारण भाजप आणि त्यांच्या सोबतचे मित्रपक्ष हे छगनराव भुजबळ यांना ओबीसीचा नेता प्रेझेंट करण्यासाठी त्या मेळाव्याला आले होते असं त्या ठिकाणी आपल्याला दिसलं. परंतु यातून सावरल्या त्या म्हणजे पंकजाताई मुंडे. पंकजाताई मुंडे या गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत, ज्यांनी ओबीसीचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. त्या वंजारी समाजाच्या जरी असल्या तरी सर्व जाती धर्माला धरून त्या राजकारण करतात. आणि बीड जिल्ह्यामध्ये प्रीतमताई मुंडे ज्यावेळेस खासदार झाल्या किंवा गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस मराठा समाजानंच त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. मराठा समाजानंच गोपीनाथराव मुंडे, पंकजाताई मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डोक्यावर घेतलं आणि म्हणूनच ते आज बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं अस्तित्व टिकून होत्या. आणि आजही या ओबीसीच्या मेळाव्याला जाताना पंकजाताई मुंडे यांनी जाणं टाळलं. त्यांनी एकच सांगितलं की ओबीसी आणि मराठा समाजाच्या मध्ये निर्माण झालेली दुरी कमी करण्याचा माझा प्रयत्न आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊन बोलणं मला उचित वाटलं नाही. जे मला बोलायचं, जे माझं मत आहे ते मी यापूर्वीच सांगितलेले असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एकंदरीत ओबीसीचा समाजाचा मेळावा आयोजित करून राजकीय पोळी भाजण्याचा जो प्रयत्न छगनराव भुजबळ आणि भारतीय जनता पार्टीनं केला त्यामध्ये विजय वडेट्टीवार हे अडकले आणि पंकजाताई मात्र सुटल्या. हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण जो रोष आहे तो आता ओबीसी आणि मराठा समाजाचा विजय वडेट्टीवार यांच्यावर जाणार आहे. तो छगनराव भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांच्याविषयी तर गेलेलाच आहे, परंतु पंकजाताई मुंडे यांनी त्या ठिकाणी जाणं टाळून हा रोष कमी केलेला आहे.
परिणामी त्यांना त्याचा फायदाच राजकारणामध्ये होईल असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरे गोपीनाथराव मुंडे यांचे पुतणे असलेले धनंजय मुंडे हे सुद्धा आपण ओबीसीचं नेतृत्व करतो अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी बोलले, परंतु जरांगे पाटलांचं उपोषण सोडण्यासाठी शिष्टमंडळामध्ये धनंजय मुंडे हे आले होते आणि ज्या परळी मतदारसंघामध्ये ते विजयी झाले त्या ठिकाणी मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे. तो धनंजय मुंडेंच्या पाठीशी परळीमध्ये उभा राहिला आणि म्हणून ते त्या ठिकाणी निवडून आले. हे जग जाहीर आहे, हे धनंजय मुंडे यांना सुद्धा मान्य आहे. आणि म्हणून अशा स्थितीत ओबीसीच्या मेळाव्याला आपण जाणं आणि आपलंही नुकसान करून घेणं हे धनंजय मुंडे यांना परवडणारं नव्हतं आणि म्हणून त्यांनी सुद्धा या मेळाव्याकडे पाठ फिरवली, ते आलेले नाही. तिसरे नेते होते ते म्हणजे महादेव जानकर, जे की पंकजाताई मुंडे यांना भगिनी मानतात. ते गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत त्यांनी ओबीसीचं काम केलेलं आहे, परंतु या मेळाव्यामध्ये राजकीय वास त्यांना आला असावा कदाचित आणि म्हणूनच त्यांनी या मेळाव्याकडे जाणं टाळलं. त्यांनी त्याकडे पाठ फिरवली, कारण पंकजाताईच जाणार नाही तर आपण तरी त्या मेळाव्याकडे जायचं कशासाठी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असावा. म्हणून महादेव जानकर हे सुद्धा त्या मेळाव्याकडे आलेले नाहीत. मित्रांनो, या मेळाव्याला जे आले होते प्रकाश शेंडगे असतील, जे धनगर समाजाचं नेतृत्व करतात किंवा त्या पद्धतीने त्यांनी समाज एकवटलेला जोडलेला आहे, परंतु आपल्याला मला आवर्जून सांगावं लागेल की गोपीचंद पडळकर हे गेल्या काही वर्षापासून, मागच्या काही महिन्यांपासून ते धनगर समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतायत, नेता म्हणून उदयास येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पूर्ण धनगर समाज त्यांच्या पाठीशी उभा राहताना आपल्याला दिसत नाही. कारण धनगर समाजामध्ये सुद्धा अनेक नेते आहेत. राम शिंदे साहेब त्या ठिकाणी आहेत, महादेव जानकर आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, प्रकाश शेंडगे आहेत आणि आणखी इतर काही तत्सम नेते आहेत. त्यामुळं धनगर समाज सुद्धा विभागला गेलेला आहे. माळी समाजामध्ये सुद्धा ते चित्र आहे. समता परिषद जरी छगन भुजबळ यांनी उभा केली असली तरी त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून गोपीनाथराव मुंडे असतील यांनी सावता परिषद उभा केली होती आणि त्याचं सुद्धा नेतृत्व एका वेगळ्या नेत्याकडे आहे. ते त्यांनी सावता परिषदेमध्ये माळी समाजाचा दुसरा गट सुद्धा उभा केलेला आहे. अनेक नेते माळी समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपापल्या विचारानं गट तयार करणारे नेते त्या ठिकाणी आहेत. परंतु ही जी सभा होती ही ओबीसीच्या नावाखाली मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करण्यासाठी आयोजित केलेली सभा होती असं या ठिकाणी दिसतंय. कारण प्रत्येकानं ओबीसी समाजातल्या प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी बोलण्याऐवजी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाविषयीच बोलणं त्या ठिकाणी अधिक पसंत केलं आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत सत्तेत असलेले नेते दिसले. परंतु विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते असून या सभेला जाऊन मराठा समाजाविषयी आगपाकड करताना पहिल्यांदाच पाहायला मिळाले आणि एक प्रकारे ते या राजकीय चक्रव्यूहामध्ये अडकलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पंकजाताईंनी मात्र टाळलं, ते यातून सुटल्या असंही आपल्याला म्हणावं लागेल. मित्रांनो, या प्रसंगावर, या घटनेवर माझं मत मी व्यक्त केलं. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत या कमेंट्स बॉक्समध्ये आपण प्रतिक्रिया देऊन निश्चित व्यक्त व्हा. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून आहे, ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.